हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट रिचमीच्या ग्राहकांसाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही नसाल तरी सुद्धा हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही याला घेऊ शकता, पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बाकी सगळे व्हिडिओज नाही बघितला तरी चालेल, पण हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. त्यामुळे तुम्हाला क्लॅरिटी येईल की नेमकं तुम्ही काय केलंय आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे आणि तो इम्पॅक्ट आता कसा दिसायला सुरू होणार ना, हे सुद्धा मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करून सांगतोय. नमस्कार, मी संकेत आवटे. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. बेसिकली तुमच्या ज्या कंप्लेंट असतात की सर बघा ना, तुमची टीम आम्हाला कॉल करते, या वेळेला इन्व्हेस्टमेंटसाठी सल्ला देते, त्या वेळेला देते, किंवा या लेवलला आम्ही सांगतो, त्या लेवलला सांगतो, आम्ही थोडे पैसे आधीमध्ये ॲड करतो, आधीमध्ये पैसे माझ्याकडे नसतात. असतात नसतात तो नंतरचा प्रश्न आहे, पण जे आम्ही तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला जे ते सल्ले देतो त्याचा इम्पॅक्ट काय होतो एकदा बघा. नंतर मी काही महिन्यांनी तुम्हाला सांगणारच आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय या सेम विषयावर मी पुढच्या वर्षी पण व्हिडिओ बनवणार आहे, या इयर एंडला पण व्हिडिओ बनवणार आहे, आणि आफ्टर 2 इयर्स म्हणजेच 2026चा एंड, 27 आणि 28ला सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. आणि ज्या लोकांनी तुम्ही चुका केलेत त्या मी क्लिअरली समजावून सांगणार आहे की मी ओरडून सांगत होतो, तुम्ही माझं ऐकलं नाही आणि त्याचा पश्चाताप तुम्हाला होणार. अजूनही वेळ गेलेली नाही. सांगतो प्रकरण काय आहे. मी तुम्हाला जे डेली SIP सांगतोय ना आत्ता, की सर डेली SIP असायला पाहिजे, थोडीशी लमसम अधूनमधून आपण टाकायला पाहिजे. आत्ता या मार्केटमध्ये सगळं झाल्यानंतर काहीही उपयोग नाही. मी तुम्हाला उदाहरण देतो मागच्याच क्रॅशचं. इवन या क्रॅशचं उदाहरण आणि असाच व्हिडिओ मी डिसेंबरमध्ये बनवेन आणि तुम्हाला आठवण करून देईन की मी तुम्हाला हे आधी मार्केट पडत असताना सांगितलं होतं. बघा, 2020 मध्ये जेव्हा क्रॅश आला ना, तेव्हा मला तरी माहिती नव्हतं. फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा जानेवारी महिन्यापासून मी सुरुवात केली. जस्ट इमॅजिन की मार्च पासून आपण सुरुवात केली, आणि इथून जर बघितलात ना, 10 रुपयाला त्यावेळी NAV होता. आता हे एक्झाम्पल कुठलं आहे तर बंधन स्मॉल कॅप फंडचं एक्झाम्पल आहे. हा कुठल्याही प्रकारे मी बँक सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही. जस्ट एक NAV, हिस्टॉरिकल NAV मी त्याचा डाउनलोड केला. रोज त्याची व्हॅल्यू काय होत होती गेल्या 2, 4, 5 वर्षांमध्ये. माझ्याकडे डेटा सिन्स इन्सेप्शन आहे. बऱ्याच फंडचं आम्ही असं रेग्युलरली अनालिसिस करत असतो. बरेच फंड जेव्हा जेव्हा रिबॅलन्स होतात त्यावेळेला आमचं त्यावर लक्ष असतं, म्हणून तुम्ही रिचमीमध्ये येऊन इन्व्हेस्ट करताय. बिकॉज या सगळ्या गोष्टी आम्हाला ट्रॅक कराव्या लागतात, जे मार्केटमध्ये कोणीही करत नाही. जे गेले 10 वर्ष फक्त आम्हीच करतोय. हा डिफरन्स आहे आणि ते हक्काने मी सांगतोय जे आम्ही करतोय. सो त्यावेळेला 10 NAV होता. तुम्ही 1000 रुपयांची SIP लावली. आता यात वेगळं एक मत येऊ शकतं बरं का, सर रोज 1000 कुठनं आणायचे, आम्ही काय अंबानी आहोत का? रोज 1000 म्हणजे 24-25 दिवस मार्केट, आपण उदाहरण 25 दिवस पकडू, मार्केट चालू असतं. जसं आता गुढीपाडव्याची सुट्टी असणार आहे, दिवाळीची सुट्टी असणार आहे, दसऱ्याची सुट्टी असणार आहे, वेगवेगळ्या सणांच्या वेगवेगळ्या सुट्ट्या असतातच असतात. त्यावेळी मार्केट बंद असतं. 25 दिवस मार्केट जरी आपण ॲक्टिव्ह पकडलं तरी 25,000 रुपये मी इन्व्हेस्ट करतोय. नॉट अ बिग डील. 10,000 जरी तुम्हाला पगार असेल ना तरी 25,000 ही मोठी गोष्ट नाही. का मी सांगतो हे, मी सर्टन पिरियडसाठी सांगतोय, आयुष्यभरासाठी नाही. माझ्याकडे 15-20,000 एक्स्ट्रा शिल्लक आहेत. मी 1000ची SIP पण लावली आणि एक 10,000 मी ॲडजस्ट करू शकतो, म्हणजे 20-25,000 इझिली इन्व्हेस्ट करू शकतो. बरं, डेली 1000 जमत नाही, 500 करा, 100 करा ना, काही इश्यू नाही आहे. पिग्मी भरताय ना, त्यापेक्षा इकडे टाका, तिथेही काही इश्यू नाही आहे. बरं, मोठा पगार आहे त्यांच्यासाठी सोल्युशन सांगतो, पण मी एक ॲव्हरेज पकडलं जे कोणीही मॅनेज करू शकतो. कायमचं नाही, पण काही महिन्यांसाठी, 6 महिने, वर्षभर तरी ॲटलिस्ट आपण हे ॲडजस्ट करू शकतो. आपण नंतर बंद केलं तरी चालतं. आता फॉर एक्झाम्पल मी इथं सुरुवात केली आणि मार्केट पडत होतं. मार्केट पडताना मी सुरुवात केली बरं का. समजा NAV याच्या आधी 11 असेल, 12 असेल, 13 असेल. मला थोडासा पडताना मार्केट दिसलं, 2-5% खाली आलं, मी डेली SIP रन करायला सुरुवात केली. झालं काय तर 10 NAV होता, नंतर तो 9.5 झाला. याचे थोडेसे मी नंबर्स कमी करतो. नंतर तो 9.9 वर आला, 9.8 वर आला, 9.5 वर आला. कंटिन्यू NAV कोसळत आहे. होतं कसं मार्केटमध्ये, जेव्हा मी 1000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, 10 रुपये जर NAV असेल तर 1000 डिवायडेड बाय 10 होणार आणि मला त्याचे 100 युनिट्स मिळणार. बरं, NAV कमी झाला तर 9.8, 1000 रुपये गुंतवणार तेव्हा मला 102 युनिट्स मिळणार आहेत. सोप्या भाषेमध्ये, डीमार्टला सेल लागलाय, माल स्वस्त मिळतोय, पैसा टाका, माल जास्त मिळणार. आज तांदूळ 100 रुपये किलो होतं आणि मी 1000 दिल्यानंतर मला 10 किलो तांदूळ मिळायचं. तेच तांदूळ आता 50 रुपये झाले डिस्काउंटमध्ये. म्हणजे काय, माझ्या 1000 रुपयांमध्ये 10 किलोऐवजी 20 किलो तांदूळ मिळणार आहे. हा डिफरन्स आहे, तुम्हाला कळतोय. सेम इथं पण वर्क होतं. जेवढं मार्केट खाली येणार तेवढे युनिट्स तुम्हाला जास्त मिळत जाणार. याचा अर्थ काय तर माल स्वस्त असतो, डिस्काउंटला मिळत असतो, तेव्हा तो उचलणं गरजेचं आहे. मार्केट टॉपला असताना मी या गोष्टी कधीच सांगत नाही. पैसा तेव्हाच बनतो जेव्हा मार्केट खाली येत असताना पॅनिक न होता, माल न विकता नवीन माल बाय करणं, यालाच म्हणतात मार्केटमधून पैसा बनवणं. हे विसरू नका. सो जेव्हा मी बघितलं 1 महिना तर पूर्ण होऊन गेला, माझी 18,000 रुपयांची गुंतवणूक तर झाली आहे,
पण या 18,000ची व्हॅल्यू काय झाली माहिती आहे तुम्हाला? युनिट्स मिळाले 1899, जवळपास 1900 युनिट मला मिळाले. त्याची व्हॅल्यू होते 15,000 रुपये फक्त. म्हणजे 18,000ची व्हॅल्यू झाली 15,000 आणि माझा लॉस दिसतो 14%. आणि हीच तुमची सिच्युएशन आत्ता आहे. म्हणून खडे फोडताय, बोटं मोडताय, त्या मार्केटचं काय करायचं? राग आला असेल तुम्हाला, मलाही राग आलाय. माझा फोलिओ काही वर नाही आहे, सगळं मार्केट खाली आहे आणि मी वर जातोय असं काही नाहीये. माझाही स्टॉक मार्केटमध्ये आता लॉस सुरू आहे. हां, ज्या जुन्या इन्व्हेस्टमेंट आहेत, कदाचित ज्याला 200% प्रॉफिट होतं, कशाला 180, कशाला 300%, कशाला 70%, ते प्रॉफिट कुठेतरी निम्म्यावर आलंय, होऊ शकतं. किंवा 20-30% खाली आले, कुठे 10% खाली आले, कुठे 2-4% काही स्टॉक खाली आले, विच इज पॉसिबल. आणि ते झालंय बिकॉज स्मॉल कॅपला माझं अलोकेशन जास्त असतं. त्यामुळे माझा फोलिओ थोडासा निफ्टीच्या तुलनेमध्ये 1-2-4-5% एक्स्ट्रा टिल्ट झालेला तुम्हाला बघायला मिळेल आणि ते मी ऍक्सेप्ट करतोय. बट याची जादू पुढे चालू होते अजून. लाईक मी हीच SIP अजून चालू ठेवली. गुंतवणूक बघा 10 रुपयांना गेली मी, पण 10ची व्हॅल्यू अजून मी लॉसमध्येच आहे. 2020चा एप्रिल महिना संपला, मे महिना संपला, जून महिन्यात एकदा मला 10 व्हॅल्यू दिसली. म्हणजे ज्या लेवलला मी गुंतवणूक केली तिथं कुठेतरी मी आलोय, पण अजूनही म्हणावे तसे रिटर्न्स नाहीत. परत माझे जूनपासून रिटर्न सुरू झाले. 6 महिने माझे गेले आणि मी कुठेतरी सुरुवातीला जी इन्व्हेस्टमेंट केली होती ती ब्रेक करून माझी अमाऊंट वर जाताना पाहायला मिळते. सो जिथं मला 100 युनिट मिळायचे तिथं 12 रुपयाला गेल्यानंतर 84 युनिट मिळायला सुरुवात झाली, कारण व्हॅल्यू वाढली आहे. आता सीझन चालू झाला, डिस्काउंट बंद झाले, पावसाळा गेला, कपड्यांवर डिस्काउंट नाही, आता फ्रेश माल आहे, नवीन डिझाईन्स आहेत, महागड्या रेटला परचेस करायचे. सेम सुरू झालं, मार्केट वर जात आहे, तरी माझी 1000 रुपयांची SIP, ज्याचं बजेट नाही त्याने अशा लेवलला SIP बंद करून टाकली तरी चालतं. डेली SIP का तर मी स्ट्रेच करून मला 10-12 हजार पगार आहे, तरी सुद्धा मी 1500ची SIP लावली होती पर डे. आता ती बंद करू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं थोडासा त्रास 6 महिने वर्षभर सहन करायचा, पण तो त्रास आयुष्यभर सुखद धक्के देत जातो, हे विसरू नका. कारण वेळ खूप महत्वाची आहे मार्केटमध्ये आणि वेळ जर निघून गेली ना तुम्ही काहीही करू शकत नाही. इवन इफ यू वॉन्ट टू स्टॉप, इथं तुम्ही डेली SIP बंद करू शकता. मग मंथली SIP लावा, छोटी मोठी अमाऊंट तुम्हाला जी बनते ते पुढे कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाहीये. इथून हा रेट वाढत गेला 2021 मध्ये म्हणा, 2022 मध्ये म्हणा. मी सरळ तुम्हाला एंडला घेऊन जातोय. 2021चा एंड किंवा जानेवारी 1st मंथ आपण घेऊ शकतो. तिथं पण आपण फेब्रुवारीपासूनच घेतला होता म्हणून मी इथं जानेवारी एंड पकडलाय. आणि बरोबर 2 वर्षानंतर 2 वर्ष 20 पूर्ण 21 पूर्ण अशी 2 वर्ष मी तुम्हाला बोलतोय. 22 जानेवारी, तसंच तिथं आपण फेब्रुवारीला सुरुवात केलेली होती. जर मी माझे रिटर्न्स इथं चेक केले तर तुम्हाला दिसेल की ओव्हरऑल माझी गुंतवणूक झाली 4,78,000. गणित इथं संपत नाही बरं का. व्हिडिओ खरा आत्ता चालू झालाय, अजून खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. वाट कशाची बघताय? लाईक करून सबस्क्राईब करा ना. एवढ्या इम्पॉर्टंट व्हिडिओज बनवतोय, काहीतरी अप्रिशिएट करा. मला वाटलं पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये सांगा की या इन्फॉर्मेशनचा तुम्हाला यूज होतोय की असंच बघताय, काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे माझ्या मेहनतीचं फळ होतंय का नाही हे पण मला कळायला पाहिजे. सो 4,78,000ची व्हॅल्यू झाली 2 वर्षातच 8,21,000 रुपये, म्हणजे 72%चा गेन. मग तुम्ही काय म्हणाल, नाही हो 4-5 पटीने वाढायला पाहिजे होतं. नाही साहेब, हा काय मटका नाहीये. 72% 2 वर्षात रिटर्न म्हणजे बँकेत याला 10 वर्ष द्यावी लागतात. ते तुम्हाला 2 वर्षात त्यांनी दिलेलं आहे. 36%चा CAGR इथं आपल्याला पाहायला मिळतो, विच इज रिअली ग्रेट. म्हणजे ॲव्हरेज गेन पर इयर जर तुम्ही काढला डिवायडेड बाय 2 करून, तर असा जबरदस्त रिटर्न तुम्हाला दिसतो. बरं, यामध्ये अजून एक जादू होऊ शकते. काय होऊ शकते तुम्हाला मी सांगितलं ना. हे कोणासाठी सांगितलं मी? ज्याच्याकडे बजेट थोडंसं कमी आहे, जास्त पैसा नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही. इथं तुम्ही 36% हा आकडा लक्षात ठेवा. मी इथं लिहू का तुमच्यासाठी? 36% ॲव्हरेज, आणि इथं पण लिहून ठेवतो 72% ॲव्हरेज. हे आपण आता या केसमध्ये बघितलं. अजून एक स्टेप पुढे जायचं. मार्केट मला पडताना दिसतंय. तुम्ही म्हणाल कसं ओळखायचं मार्केट पडलंय काय वाढलंय? सोपी गोष्ट आहे. बघा ना, आज व्हॅल्यू 10 रुपये, जे काही आहे ते आकड्यांवर. न्यूजमध्ये अरे मार्केट गिर गया, क्रॅश हो गया. कदाचित आमचे पण थंबनेल बघाल, बिग मार्केट क्रॅश. कदाचित वाटत असेल ना, अरे यार हा कसले थंबनेल देतोय. रिझन हे असतं की तुम्ही ते बघावं, तुम्ही गोष्टी समजून घ्याव्या, ॲक्च्युअल फॅक्ट तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. तुम्हाला न्यूज चॅनलवाल्यांनी ती सवय बनवून ठेवली आहे. जोपर्यंत भडकाऊ गोष्टी दिसत नाही तोपर्यंत तुम्ही क्लिक करत नाही. या पण व्हिडिओवर, टायटलवर, थंबनेलवर काहीतरी भडकाऊ दिसला असेल म्हणून तुम्ही क्लिक केलंय, पण आत इन्फॉर्मेशन तुमच्या कामाची आहे. पटत आहे ना? एकदा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. सो 10 रुपये व्हॅल्यू आहे. हा नंबर जेव्हा मला 10%, 15%, 20% क्रॅश होताना दिसेल ना, मी पैसे ॲड करणार. लेट्स अज्युम हा खाली आला, 10-15% पडणं म्हणजे 9च्या पण आत आहे ना.
मग मी एक्झॅक्ट बॉटमला 8.2 वर वगैरे जात नाही. चला थोडंसं मी इथे आलो. 1,000च्या ऐवजी मी ते 5 लाख रुपये टाकून दिले. लेट्स अजून की माझ्याकडे 5 लाख रुपये आहेत, मी ऍड करून दिले. तरी पण मला वाटलं अरे यार इथं अजून एक चान्स मिळाला. 8.2 ला NAV दिसतोय. लेट्स अजून तुमच्याकडे अजून 5 लाख रुपये आहेत. सो मी इथे अजून 5 लाख माझे ऍड केले. 10 लाख रुपये ऍड झाले. सो याची जादू काय होईल तर इथं बघा, हा जो लॉस 14% दिसत होता ना, तो डायरेक्ट 3%वर आला. का? मार्केट स्वस्त असताना माझा जास्त पैसा ऍड झाला, विच विल गिव्ह यू द बेस्ट रिटर्न. जग घाबरतं, जग टेन्शनमध्ये येतं, म्हणून मी टेन्शनमध्ये येणं हा मूर्खपणाची लक्षण आहे. का बरं? साधं उदाहरण घेतो. मार्केटमध्ये कोणत्या कंपन्या आहेत ज्या पडल्या? SBI, HDFC, ICICI, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी हे सगळे आहेत. बरं, मग मार्केट कोसळतच राहणार आहे, वरच येत नाही. घास आहे का या गोष्टीचा? जस्ट इमॅजिन या सगळ्या कंपन्या संपायला पाहिजेत. बँका संपल्या तर बँकेतल्या FDs गायब झाल्या, तुमच्या बँकेतले सेव्हिंग अकाउंटचे पैसे बुडले. स्टॉक पडतोय म्हणजे कंपनी खराब परफॉर्म करते. खराब परफॉर्म म्हणजे कंपनीत काहीतरी गडबड झाली आहे आणि म्हणून तो स्टॉक खाली येतोय. आणि जर आपण बँकेत इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्याचा स्टॉक पण पडतोय, याचा अर्थ समजून जा काहीतरी गडबड झाली आहे कंपनीत. हे तर बरोबर आहे. यामुळे तुमचा पैसा सुद्धा त्या बँकेत सिक्युअर नाहीये. बरं, तुम्ही जिथे जॉबला जाताय, टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी, म्युच्युअल फंड, AMCs या सगळ्या कंपन्या लिस्टेड आहेत मार्केटमध्ये. जस्ट इमॅजिन त्यांचा स्टॉक पडतोय म्हणजे कंपनी चांगली परफॉर्म करत असणार आहे का? खराब परफॉर्म करत असणार आहे. गेली नोकरी तुमची, गेला पगार तुमचा, संपला देश, महसूल गोळा होणार नाही, देश कसा चालणार? इम्पॉसिबल आहे. आपलं स्टॉक मार्केट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आपली इकॉनॉमी. मार्केट संपलं, इकॉनॉमी संपली, इकॉनॉमी संपली, देश संपला. हे डोक्यात ठेवायचं ना. मार्केट म्हणजे काही माहिती नाही या लोकांसाठी सांगतोय. बरं, आता या 5 लाखाची जादू खाली काय झाली असेल? तुम्ही म्हणाल हो 5 लाखाची जादू म्हणजे काय, त्याचे 7-8 लाख झाले असतील किंवा 72% रिटर्न त्यावर मिळाले असतील. पण नाही, तुम्ही जर फक्त तेवढंच डोक्यात ठेवलं असेल तर ते चुकीचं आहे. जिथं मला 72% रिटर्न मिळत होते तिथं 157% रिटर्न मिळतात, बिकॉज मार्केट डाऊन असताना मी त्यात हेवी इन्व्हेस्टमेंट केली. लक्षात घ्या, वरची जी 1,000ची इन्व्हेस्टमेंट आहे ना बघा, ही 1,000 रुपये ना 24 NAV असताना सुद्धा माझे ऍड झाले. जिथं 23 NAV होती तेव्हा सुद्धा ऍड झाले, जिथं 8-9 NAV होती, 10 NAV होती तेव्हा सुद्धा ऍड झाले. म्हणजे प्रत्येक लेवलला ते ऍड होत गेले. तिथं मला डोकं लावायची गरज नाही. शांतपणानं जसं आहे तसं मी ऍड करत गेलोय, तरी सुद्धा काय मिळणार? 72%. आणि जर मी थोडा स्मार्ट झालो, ज्याला रिचमी मध्ये स्मार्ट SIP म्हटलं जातं, आम्ही मागे लागतो ना तुमच्या, सर मार्केट डाऊन आहे, करा ना प्लीज काहीतरी. त्याच्या मागे रिझन हे आहे, कुठल्याही मॅनेजरनी, कुठल्याही RMनी तुम्हाला मागं लागून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला सांगणं ही खरोखर चुकीची गोष्ट आहे. तुमचा कॉल तिकडे जायला पाहिजे. तुम्ही स्वतःहून बाईंग करायला पाहिजे योग्य वेळेला. मग हे मी म्हणणार नाही की नाही आज सगळे रिचमीवरच आहे, तुम्हाला कुठनंही इन्व्हेस्टमेंट करायची ते करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझा एकच उद्देश आहे की तुमचा खिसा गरम असला पाहिजे. म्हणजे काय? पैसा तुमचा बनतेला मला दिसला पाहिजे, तर मलाही आनंद होईल. तुमच्याकडे जेवढे पैसे जास्त तेवढा माझा आनंद जास्त, कारण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये थोडं तरी मला क्रेडिट द्याल की ही तुमची गोष्ट मी ऐकली आणि माझा आज एवढा चांगला फायदा होतोय. एवढंच मला अपेक्षित आहे. मदत हवी असेल तर नंबर ऑलरेडी आहेच आहे. पण याचा आत्ता काय झालं असेल हो? समजा मी आजपर्यंत हे असंच घेऊन बसलोय, जिथं 78% रिटर्न होते ना, आज मार्केट डाऊन असून सुद्धा त्याचा NAV 47-48 तुम्हाला पाहायला मिळतोय, जो की 52-53 ला गेला होता. इव्हन मी 48 जरी NAV केला तरी सुद्धा मला 65% गेन प्रत्येक वर्षाला दिसतोय. आणि थ्रू आउट दिस 6 इयर्स मला ऑलमोस्ट 391% परतावा मिळालेला आहे. जवळपास चौपट पैसे माझे झालेले आहेत. 1 कोटी टाकले, 6 वर्षात 4 पटीनं माझा पैसा वाढलेला आहे. नॉट ए जोक. म्हणून म्हणतोय, जेव्हा मार्केट आपटेल तेव्हा सपाट्याने इन्व्हेस्टमेंट चालू करा. थोडीशी कळ लागेल, थोडासा चिमटा काढावा लागेल, थोडासा पोटाला चिमटा काढावा लागेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्रास होणार आहे, सहन करा. निगेटिव्हिटी पासून दूर राहा, प्रॅक्टिकल विचार करा. हे कुठे सट्टाबाजी आपण करत नाही आहोत. कुठेतरी झोलाछाप लोकांना कॅशमध्ये पैसे दिले, तो महिन्याला 2-4% रिटर्न देतोय, असले काही उद्योग आपण करत नाही आहोत. सो क्लॅरिटी पाहिजे की आपण काय करतोय, कुठं रिस्क घ्यायची आणि कुठं घ्यायची नाही याची क्लॅरिटी असायला पाहिजे. प्रोडक्ट एकदा समजला, आपण काय करतो याची क्लॅरिटी आली, डोळे झाकून तुटून पडा त्यावर. तिथं कुणाचंही ऐकू नका. योग्य त्या वेळेला योग्य तो माल उचलणं योग्य त्या डिस्काउंटला खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये ग्रॉसरी असेल, कपडे असेल, किंवा असतील प्रॉपर्टीज, किंवा असतील शेअर्स, किंवा असतील म्युच्युअल फंड, या प्रत्येक गोष्टी स्वस्त असतानाच जास्त उचलायच्या असतात. ज्या वेळेला जग घाबरतं, जग घरामध्ये बसतं, जग खरेदी करत नाही, तेव्हा आपण करायचे असते. हे डोक्यात फिक्स राहू द्या. अँड आय होप की थोडीशी तरी व्हॅल्यू तुम्हाला मिळाली असेल आणि या गुढीपाडव्यासोबतच नवीन गोष्टी आता तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या सुरू करणार आहात. सो जाता जाता हॅपी गुढीपाडवा. या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.